आता तुम्ही त्या संदर्भाने भूमिका मांडली तर तुम्ही धर्मविरोधी दलाल आहात अशी त्यांनी टीका केलेली बैठकीत. बरोबर आहे, त्यांचं चूक कशाला? त्यांना लोकांना फसवण्यासाठी धर्म पाहिजे असतो ना. आणि जर आम्ही लोकांना फसवू नका असं सांगणार असू तर आम्ही धर्मविरोधी ठरणारच, कारण यांचा धर्म लोकांना फसवण्यासाठीच असतो. हे तर मी जाहीररित्या बोलतच आलो आहे ना. भाजपचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणजे महाराष्ट्रातले जे महाराज कमी पडून राहिले का काय असं वाटून राहिले की बाहेरचे महाराज लोक येऊन इथं आता प्रवचन मोठमोठे कार्यक्रम होतात. त्याचं कारण हे कसं काय फॅड वाढून राहिलं? दोन सरकारांमधला हा फरक आहे की काँग्रेस सरकारमध्ये माणसं अंधश्रद्धा असायची, पण ते अंधश्रद्धांचं तत्वज्ञान पसरवायचे नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो, विलासराव देशमुखांनी 16 डिसेंबर 2005ला हा कायदा संमत करून घेतला. विलासराव देशमुख कोणाचे भक्त होते? सत्यसाई बाबा. या कायद्यामधलं अनुसूचीमधलं नंबर 2चं कलम काय आहे की एखादी व्यक्ती चमत्कार करते असा दावा करत असेल तर कायद्याने तो गुन्हा आहे. ते चमत्काराचं कलम काढून टाका असं एकदाही विलासरावांनी सुचवलं नाही, तसाच संमत केला. हा कायदा 2013मध्ये संमत झाला, तो झाला शिवाजीराव मोघे. तुम्ही आता सगळे ओळखतात शिवाजीराव मोघे. कधी जर मंत्रालयात त्यांच्या गेला असाल तर सत्यसाई बाबांचा मोठा कटआउट पाहिला असेल. तर जो माणूस आपल्या मंत्रालयाच्या दालनात सत्यसाईबाबांचा कटआउट लावतो त्याच्या सहीनं हा कायदा निघालेला आहे. तो माणूस शेवटपर्यंत अडून राहिला म्हणून कायदा होऊ शकलेला आहे. नाही तर मंत्रिमंडळातले अनेक कॅबिनेट मंत्री त्यांना सुचवायचे, झालं ना आता आपण दाखवलं ना कायदा, विधानसभेत झाला ना संमत, आता परिषदेत नका करू. ते म्हणायचे नाही माझे सगळे आदिवासी बंधू त्याच्यामध्ये मरतात, मी बिलकुल करणार. त्या माणसाने, त्यांच्या हाताखाली मी 2 वर्ष काम केलेलं, त्या माणसाने एकदा सुद्धा मला सुचवलं नाही की ते सर जरा ते काढलं तर बरं होईल आपलं चमत्कारवालं, डायरेक्ट आमच्या बाबाला लागू होतं. एकदा सुद्धा सुचवलं नाही. काढणं तर दूरच, सुचवलं नाही. त्यांच्या सहीनं कायदा झाले. तर स्वतः अंधश्रद्धेतले परमभक्त, त्यांनी काही भक्ती सोडली नाही सत्यसाईबाबांची. मी त्यांच्यासमोर चमत्कारांचे सगळे कार्यक्रम केलेले आहेत, फक्त सत्यसाईबाबाचं नाव नाही घ्यायचं, तेवढी त्यांची इज्जत ठेवायची. पण चमत्कार कसे करतात हे सगळं समजावून सांगायचं सगळ्या पब्लिकला सांगताना ते बसलेले असायचे. त्यांच्यात खूप बदल झाला असं सगळं त्यांच्या जवळच्या माणसांचं म्हणणं आहे. पण तो माणूस अडून बसला. विलासरावांचं ते मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती 288 आमदार सगळ्या सभागृहामध्ये पारित करून घेतलं आणि त्यांनी काय 2005मध्ये हा फरक आहे त्या सरकारमधले लोक स्वतः अंधश्रद्धा असायचे, पण स्वतःच्या अंधश्रद्धांचा ते प्रचार प्रसार करून लोकांमध्ये हे आहे तत्वज्ञान बोलव. महाराज लोकांना फिरवतात, फिरवत नाही, ऍक्शन घेत नाही. हो, त्यांनी फिरवलं त्याच्याबद्दल मला एवढं ऑब्जेक्शन नाही आहे. ऍक्शन घेत नाही. तुम्ही सरकारमध्ये बसला आहात ना, बीजेपी स्वतंत्र असते महाराष्ट्रामध्ये, ती बाबा भिंडवत असते, तर मला एवढा प्रॉब्लेम नव्हता ना. सरकार ती सत्तेमध्ये आहे आणि पोलिसांना ऍक्शन नाही घेऊ देत ना. मी जाहीररित्या आरोप करतोय ना. मी अमितेश कुमारचं नाव घेऊन बोलतो ना की तो माणूस दादांत खोटा बोलला, म्हणजे त्याचा IPS कसं मिळालं हे तपासून पाहिलं पाहिजे. त्याला जर 2 कायदे एवढे साधे कळत नसतील तर विशेष केला वरून आदेश आला. विषय असा आहे, अरे पण बोलायचं नाही ना, गप्प बसायचं ना. IPS अधिकारी आहे ना, ते कायद्यात बसत नाही सांगतो. पत्रकार परिषद घेऊन तो सांगू राहिला कायद्यात बसत नाही म्हणून. आणि कोणाला सांगतोय तो? या कायद्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केला आणि सगळ्यांची संमती मिळवली, त्याला सांगतोय. संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं ट्रेनिंग केलं मी कायद्याचं, आणि कायदा बसत नाही. भारतातलं सगळ्यात पहिलं राज्य महाराष्ट्र हे जादूटोणाविरोधी कायदा करणारं आहे, बरोबर. तरी मात्र महाराष्ट्रात दररोज बुवाबावा तयार होत आहेत, बरोबर आहे. यामध्ये नेमकं पोलीस प्रशासन कमी पडत आहे की कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत, आणि समिती काय करणार? मी ऑलरेडी सांगितलं की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी समिती एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन जी कोणाकडनंही देणग्या घेते, म्हणजे सर्वसामान्य लोकांकडनं 100 रुपये गोळा करून काम करते, अशी संघटना पुढचे 400 वर्ष जरी काम करत राहिले तरी हे वाढतच नाही. कारण माझ्या एका भाषणाला किती लोक येतात? 2000, 3000, 5000 अंगावरनं पाणी गेलं. आणि तुमच्या TV मधनं एक बातमी जाते, किती लोकांपर्यंत? तुम्ही आता तुमच्यापैकी अनेक लोक 90च्या आधी पत्रकार असतील, ते आठवून पहा. 90च्या आधी अंधश्रद्धा या विषयाचं समर्थन करणारी एकही बातमी एकाही वृत्तपत्रात प्रसिद्ध होत नसेल. होती सिच्युएशन, दबाव होता तो संपूर्ण.
संपादक सांगायचे अरे काळजी घे, कशी टाकू नको बातमी. दिवी होता आपलं सरकारचा होनी अनहोनी सिरियल सुरू झाली होती 88-89 साली. ती आपण पुढची बंद पाडली 13 एपिसोड. 4 एपिसोड शेवटचे बदलले त्यांनी. एवढा दबाव दबाव म्हणजे काय 50 लोक आम्ही फलक घेऊन गेलो होतो. आता मुंबई दूरदर्शन आणि 50 लोक काही किंमत द्यायची काही कारण नव्हतं, पण दिली त्यांनी किंमत, बदलवलं ते सगळं. आणि 91 पासून स्वतंत्र टीव्ही सुरू झाला. रोज सकाळचे बाबा, आणि ते बाबा ऐका बरं, तुम्ही अंधश्रद्धा आणि धर्मातला फरक करून सांगा मला. रोज जर तुम्ही अंधश्रद्धांचा नवीन घालणार असाल संघटना काय करणार? नाही, पण अशोक बाबा खरात समोर आल्यानंतर अनेकांनी असं म्हटलंय की त्यांना हे शिक्षा द्या, ते शिक्षा द्या. भिडे गुरुजी म्हणताय त्यांना गोळ्या झाडा. तुम्हाला काय वाटतं, काय शिक्षा मिळाली पाहिजे? नाही, बेसिकली कायदे आहेत ना, कायद्यानुसार शिक्षा द्या ना. पण सर, एकूण अंधश्रद्धेचा जर प्रभावीपणे जर अंमलबजावणी व्हायची असेल तर या सरकारची गच्छंती आवश्यक आहे. आणि एकूण प्रचार केला ना, सांगू सांगू प्रचार केला की सरकार असेपर्यंत अंधश्रद्धा कायम राहणार आहे म्हणून. मला एक सांगा, मी 78 साली जनता पार्टीचा प्रचार केला होता. 78-69 साली, म्हणजे 78-79 साली, सॉरी 77 आणि 78. 77ला लोकसभा, 78ला विधानसभा, ज्याच्यामध्ये शरद पवारांचं मंत्रिमंडळ आलं होतं. आता मला सांगा, त्यानंतर मी पहिल्यांदा राजकीय प्रचार केला. तो कशासाठी केला की मी ज्या कामाकरता आयुष्य झिजवलं ते कामच होऊ देत नाही ना, म्हणूनच केला. आता त्याच्यात गडबडी केली, काय करायचं. मी लोकसभेच्या काळामध्ये ज्या मतदारसंघामध्ये प्रचार केला त्या सगळ्या मतदारसंघामध्ये खासदार निवडून आले. अपवाद फक्त नागपूरला कोणी भाषणच ठेवायला तयार नाही. बरोबर मला म्हणायचे, नितीन गडकरी तुमच्या एवढे जवळचे मित्र, त्यांच्या विरुद्ध तुम्ही काय भाषण ठेवलं? नाही ठेवलं. पण फक्त नितीन निवडून आले. ते अदरवाईज निवडून येणार असते, मी जरी त्यांच्या विरोधात केलं असतं तरी आले असते. पण बाकी सगळ्या ठिकाणी मी इव्हन दावा केला. मी उद्धव ठाकरेंना सांगितलं की मी बुलढाण्याला माझ्या सभा लावल्या नाही, बुलढाण्याची जागा तुम्ही मिळवलीच, गमावली नसती. कारण एवढा तर फरक मी पाडूच शकतो. इव्हन मी अकोल्याचं बोललो की अकोल्याला सभा ठेवल्या असत्या माझ्या, तर इकडची मतं, आंबेडकरांची मतं इकडे ट्रान्सफर झाली असती. आणि ती केली आहे मी अनेक ठिकाणी ट्रान्सफर, कारण तेवढी क्रेडिबिलिटी मला आहे की हा माणूस खोटं बोलत नाही. सामाजिक जबाबदारी म्हणून व्यक्तींनी काय करायला हवे? सामाजिक जबाबदारी म्हणून जे रॅशनॅलिस्ट आहे, विवेकवादी आहे, त्यातले ते बिचारे प्रचार करू शकतात, त्याच्या पलीकडे काय करू शकतात. सर, एक विरोधाभास झाला. तुम्ही आमच्या इथे कारंजा लाटला आले होते प्रचारासाठीच विधानसभेच्या, आणि सई डहाके या स्टेजवर होतं तुमच्या शेजारी, आणि तेच बीजेपीच्या कॅन्डिडेट होत्या. मी चंद्रपूरला त्यांचा प्रचार केला, गडचिरोली जिल्ह्यात, ते पण बीजेपीत गेले. निवडून यायच्या आधीच शरद पवार साहेबांचं विधान आहे की प्रतिगामी विचारांची घुसखोरी फारच करेक्ट आहे, 100% सत्य आहे ते. मी तुम्हाला सांगतो, मी जादूटोणाविरोधी कायद्याचं काम करत असताना 2005 पासून मला आळंदीवरनं एक फोन आहे. तर गंमत म्हणून सांगतोय मी, आता तुम्ही वापर करावा याकरता नाही सांगत आहे. आणि तो फोन आला की सुरुवात करायचा एक माणूस, अरे गाढवा, तुझी माय मुसलमानाकडे झोपली होती का रे, तू हा कायदा आणतो. मी विचारायचो, म्हातारा माणूस दिसतो, कोण आहे? ते होते कीर्तनकार वक्ते, नाव सांगतोय मी तुम्हाला जाईल. त्यावेळेस त्यांनी नाव नाही सांगितलं मला. मी कुठले? मी म्हणे या अमुक अमुक आश्रमामधला, आळंदीच. मी गेलो भेटायला तिथे. ज्यांचा आश्रम होता त्यांना मी म्हटलं, तुम्ही असं मला धमक्या दिल्या म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. ते सर्व झाले, नाही म्हणे मी तुम्हाला कशाला धमक्या देईन, मी नाही दिल्या धमक्या. मग मी त्यांना सांगितलं वाक्य वगैरे सगळं. ते माझ्या बाजूला राहतात, त्यांचा हा आश्रम नाही आहे, आश्रम माझा आहे, ते इथे बाजूला राहतात, तुम्ही त्यांना भेटा. त्या वक्त्याची मी मुलाखत घेतली. आणि मग वक्त्याची मुलाखत घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं, तुमचं म्हणणं खरं आहे, जोपर्यंत या देशामधला एक मुसलमान एकही जिवंत राहतो तोपर्यंत आपल्या देशामध्ये काही बदल करू नये, आपल्या बायका रोज पाठवाव्या बाबांकडे. ज्या दिवशी मुसलमान या देशातले पूर्ण मरतील त्यानंतर आपण आपल्या बायकांना वाचवू, तोपर्यंत आपण आपल्या बायका पाठवतो. असेच खवळले. म्हटलं काय करता तुम्ही? कायदा होऊ नये सांगता काय?
हा कायदा कोणासाठी आहे? तर ही घुसखोरी खूप मोठ्या प्रमाणावर 2005 पासून कायद्याचा विरोध जो मी झेलला आहे त्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या नावाचं मोठं प्रकरण आहे. नाव घेऊ त्यामध्ये मदत कोणाची मिळाली? मोरेंची मदत मिळाली, सदानंद मोरेंची मदत मिळाली. त्यानंतर खरी मदत मिळाली ती उद्धवराव ठाकरेंची. उद्धवराव ठाकरेंनी या सगळ्या लोकांना समजावून सांगितलं की नाही हा कायदा खूप चांगला आहे, माझ्या आजोबांच्या विचारांचा तो झाला पाहिजे. त्यांनी पटवलं या सगळ्यांना, गप्प बसवलं आणि म्हणून तो कायदा पुढे येऊ शकतो 2013. 2005 पासून हे विरोध करत आलेले आहे. वारकरी संप्रदाय या कायद्याचा विरोध करूच कसा शकतो? करूच शकत नाही. हे वारकरी संप्रदायाचं काम आहे हा कायदा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदाय त्यात घुसखोरी झालेली आहे. फॅक्ट. सर ते महाराज कोण होते ज्यांनी ते आशला